उद्या 31 डिसेंबर आहे. जाणाऱ्या वर्षाची शेवटची रात्र आणि येणाऱ्या नवीन वर्षाची पहिली पहाट मला तुझ्या बरोबर घालवायची आहे, गेल्या वर्षीप्रमाणे. चल ना, आपण गेटवे ऑफ इंडियाला जाऊ, चौपाटीवर बसून गप्पा मारू, खूप खूप फिरू. अशा दिवसात इतर बायकांना खायचे डोहायला लागतात, हिला फिरायचे लागले. येणार पोरग बहुतेक टुरिस्ट कंपनी काढतय. आपला प्लॅन मोबलला. हे आदिती, म्हणजे मला जो काही उशीर झाला नाही माझी काही चूक नाहीये. मी अगदी वेळेवर घरात निघालो होतो, पण रस्त्याची कामं इतकी चालू आहेत ना, ट्रॅफिक जॅम, रस्त्यावर चालायलाही जागा नव्हती. रिलॅक्स रिलॅक्स. तू आधी आत तर ये 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 ये. शांतपणे बस बस. मी तुझ्यासाठी पाणी आणते. हा, कमाल आहे. मला अर्धा तास उशीर झाला तरी एवढी शांत. एव्हाना प्रश्नांचा भडीमार सुरू करायला हवा होता. एवढा वेळ कशाला झाला? वेळ होणार होता तर रिंग करायचीस. घोरत पडला असशील घरी. कुणीतरी भेटली असेल वाटेत, कॉलेजची सखी. रितेश, अरे पाणी. तू काय भर दिवसा स्वप्न बिप्न बघायला लागलास की काय? हो ना. बाळ, आपलं बाळ आलं होतं ना स्वप्नात. खरंच? काय म्हणाल? त्यानं बाळ काय म्हणणार. त्यानं बाळाला काही बोलता येतं का? शिसू करून गेला. गुड जोक. तू चहा घेणार आहेस? नाही, नको. आई बाबा कुठे आहेत? बाबा गेलेत ऑफिस मध्ये आणि आई गेली इकडेच भाजी आणायला मार्केट मध्ये. अरे बा, म्हणजे आपल्याला रान मोकळं. रितेश, एका पुराचा बाप होशील तू तरी अंगातला चावटपणा काही जात नाही तुझ्या. अरे बाप होणार आहे. बाप होणार आहे म्हणजे काय म्हातारा नाही होणार आहे. माहितीये मला. बरं ते जाऊ दे. रितेश, तू उद्या रात्री मला चौपाटीवर नेशील फिरायला? उद्या? का? उद्या काय आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. उद्या 31 डिसेंबर आहे. जाणाऱ्या वर्षाची शेवटची रात्र आणि येणाऱ्या नवीन वर्षाची पहिली पहाट मला तुझ्या बरोबर घालवायची आहे, गेल्या वर्षीप्रमाणे. चल ना, आपण गेटवे ऑफ इंडियाला जाऊ, चौपाटीवर बसून गप्पा मारू, खूप खूप फिरू. अशा दिवसात इतर बायकांना खायचे डोहायला लागतात, हिला फिरायचे लागले. येणार पोरग बहुतेक टुरिस्ट कंपनी काढतय. आपला प्लॅन मोबलला. तू काय पटपुटतोयस? कसला प्लॅन? कसला प्लॅन? हेच या अवस्थेत तुझा असला कसला प्लॅन? धोक नाही का होणार? मला चालेल. तसंही मला पुढचे 5-6 महिने कुठे जाता येणार आहे का? तू मला नेणार आहेस की नाही तेवढं सांग. आत्ता कळलं. मगाचपासून एवढ्या शांतपणे आमचं स्वागत कसं काय करताय? तुला काय बोलायचं ते मोठ्याने बोल ना. मनातल्या मनात कसला पुटपुटतोस सारखा सारखा? काही नाही, शांत हो. तू शांत हो. उद्या आपण जाऊ, ओके? रितेश, I love you so much. आदिती, अगं दुपारचा आराम करायचा सोडून कुठं बाहेर फिरायला त्याची तयारी चालली वाटतं. अगं आई, आज 31 डिसेंबर आहे ना. मी आणि रितेश फिरायला चाललोय. मस्त गेटवे ऑफ इंडिया, चौपाटी, खूप खूप फिरणार आणि मग उद्या सकाळी परत येणार. हो, अशा अवस्थेत गाडीचा प्रवास आणि रात्रभर फिरणं. नाही, मी अजिबात परवानगी देणार नाही तुला. अगं अशी काय करतेस? एकच दिवस फक्त. अगं पण- आई, please. रितेश आला. अदिती, या. काय झाली का तयारी? काय म्हणते आई, कशा आहात? ठीक आहे. अरे रितेश, अशा अवस्थेत तिला कुठं फिरायला घेऊन चाललायस? अगं त्याला कशाला बोलतेयस? माझा प्लॅन आहे हा. असलं कसलं तुझं प्लॅनिंग? एक तर ट्रेननी प्रवास, त्यातून मुंबई म्हणजे दहशतवाद्यांचं टार्गेट. ते काही नाही. हे बघा, तुम्ही इथंच जवळपास कुठेतरी फिरून या. हो की नाही रे? बरोबर आहे की नाही माझं? अगदी बरोबर आहे रितेश, बाबा.
हे बघ आदिती, आई काय चुकीचं बोलतायत का? 31 डिसेंबर का आपण पुढच्या वर्षी सेलिब्रेट करू ना. बरोबर आहे. आपण ना यावर्षी इथेच कुठेतरी फिरायला जाऊ, एखादा सिनेमा पाहू, हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. मला नाही इथे कुठे फिरायचं, तूच जा. ओके, मग मी निघतो. रितेश, हा. तू सुद्धा रात्री मित्रांबरोबर पार्टीला जायचं नाहीस. अं? त्याला कशाला अडवतेस? अगं दारू बिरू प्यायला म्हणजे चल काहीतरीच काय. मग सगळे मित्र एक नंबरचे पिणारे आहेत त्याचे. आदिती, नवऱ्यावर असा संशय घेणं बरं नाहीये. जाऊ द्या हो आई, तिचा स्वभावच तसा आहे, त्याला कोण काय करणार. आता मला तुम्हीच सांगा, 31 डिसेंबर हिच्याशिवाय एन्जॉय करायला माझा मूड तरी लागेल का? यावेळी ना मी कुठेही बाहेर जाणार नाहीये. ओ, मग काय करणार? मित्रांना घरी बोलावणार? यावेळी ना मी, आपण मागच्या वर्षी 31 डिसेंबरला फिरायला गेलो होतो ना, तेव्हाचे फोटो बघत बसणार आणि त्याच आठवणींवर अख्खी रात्र काढणार. बघ बघ किती प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. हम्म. अगं इतकं प्रेम करणारा नवरा मिळायला भाग्य लागतं. आई, नाटक आहेत ग सगळी. हा. जाऊ दे ना आई, मी तुम्हाला म्हटलं ना, हिला सांगून काही उपयोग होणार नाही. हिचा स्वभावच तसा आहे. बघ, शेवटचं विचारतोय, अजूनही इथे कुठे फिरायला जायचंय का? मला नाही जायचंय, तूच जा. खरंच जाऊ? हम्म? बघ, म्हणजे मी जाऊ का? ओके, मग मी जातो. काय ग हे, तो बिचारा एवढं तुझ्यावर प्रेम करतो आणि तू त्याच्यावर संशय घेतेस. हा बिचारा. आता तर मला तुझ्याशी पण बोलायचं नाहीये. हॅलो श्रेयस, अरे रितेश बोलतोय. अजिबात बोलू नकोस, मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. अरे मी काय सांगतोय ते तर ऐकून घे. मी 7 पर्यंत भायखळ्याला पोहोचतो, आपण स्टेशनवर भेटू. अरे पण मग अदितीचं? अरे आधी तिचं कॅन्सल झालंय रे. मी ते तुला भेटल्यानंतर सांगतो ना. आपण 7 वाजता भेटू. ओके, बाय बाय बाय. आई, काय ग, मी आज किशोरीकडे राहायला जाते. राहायला? अगं पण तिचा आणि तिच्या नवऱ्याचा कुठं बाहेर फिरायला जाण्याचा प्रोग्राम असेल तर त्यात तुझी अडचण कशाला? तेवढं कळत नाही का मला आई? पण आज श्रेयस घरी जाणारच नाहीये. तुला काय माहिती? त्याचा ऍक्सिडेंट झालाय काय? आणि रितेश त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलाय. मी आता रितेशला फोन केला होता ना, तेव्हा त्याने सांगितलं मला. अगं बाई, पण किशोरीला हे माहितीये का? तिला पण दुसराच महिना सुरू आहे ना, बिचारीला टेन्शन नको म्हणून त्याने रितेशला फोन करून बोलावून घेतलं. पण ऍडमिट केले ना त्याला? हो, नाही म्हणजे फारसा मार नाही लागलाय त्याला, पण तरी ऑब्झर्वेशनसाठी डॉक्टर आजची रात्र ठेवून घेणार आहेत. मग उद्या सकाळी रितेश त्याला घरी नेऊन सोडेल. मी जर आता गेले ना किशोरीकडे तर तिलाही सोबत होईल आणि सकाळी श्रेयसलाही बघता येईल ना. बरं, पण तिथं काही काळजी करण्यासारखं असेल तर लगेच घरी कळव हं. आणि रितेशलाही मधून मधून फोन करून चौकशी कर. हो. आदिती, अगं काय अशी अचानक? का येऊ नये? नाही तसं नाही अगं, म्हणजे तू काही फोन नाही केलास. आणि खरं सांगू, तुला असं खूप दिवसांनी आणि ह्या अशा अवस्थेत पाहून एक सुखद धक्का बसलाय मला. अगं मला आठवण आली तुझी म्हणून आले. तुला कुठे आमची आठवण येते? काय ग, बस तर आधी. आल्या आल्या कंप्लेंट्स नको आहेत तुझ्या. अगं खूपदा आठवण येते तुझी. खर तर आज संध्याकाळपासून ना खूप आठवण येत होती तुझी. ऍक्च्युली मला पण आज संध्याकाळपासून तुझेच विचार येत होते. का? म्हणजे कशाबद्दल? अगं आज 31 डिसेंबर आहे ना, तर म्हटलं तुझ्याकडे काहीतरी छान बेत असणारच. चमचमीत चटपटी, तुला पण खावंसं वाटत असेल की नाही? आज पावभाजीचा बेत आहे. पण मॅडम, माझ्या आधी तुमचा नंबर आहे, त्यामुळे तुला काय खाईनचं वाटतंय ते सांग, तसं आपण बेत बदलूया. मला पावभाजी चालेल.
ग्रेट. अदिती, तू आज रात्री इथेच राहा ना. आ, अगं श्रेयस पण नाहीये. त्याला काहीतरी ऑफिसमध्ये जरा म्हणजे कामाचा लोड आहे, तर रात्रभर घरी येणार नाहीये तो. आपण एन्जॉय करू. आपण छान टीव्ही वरचे प्रोग्राम्स पाहू, गप्पा मारू, काहीतरी खाऊ पिऊ. पियू, ही सवय तुला कधीपासून लागली? ही सवय आपल्याला नको. आपल्या नवऱ्याने ती काय कमी आहे? एशी, मी पण काय गप्पा मारत बसले. तू बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले. हिला वाटतंय हिचा नवरा ऑफिसमध्ये काम करतोय, पण बिचारीला काय माहित तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. पाणी. थँक्यू. ही इकडे दारू पिण्यावरनं जोक करते, पण बिचारीला कल्पनाही नसेल की हिच्या नवऱ्याला तिथे हॉस्पिटलमध्ये औषधाच्या बाटल्या प्याव्या लागत असतील. कसं चाललंय का तुझं मॅरिड लाईफ? मॅरिड लाईफ? दुसरे विचारतात ना तेव्हा मी चेहऱ्यावर खोटा हास्य आणून सांगते, छान चाललंय की. पण तुझ्याशी कशाला खोटं बोलू? म्हणजे अगं आमचं लव्ह मॅरेज नुसतं नावापुरतं आहे. बाकी आमच्या संसारात वादावादी आणि कटकटीत जास्त आहे. कधी कधी वाटतं लग्न केलंच नसतं ना तर बरं झालं असतं. रितेश नीट वागत नाही का ग? अगं त्याचं वागणंच कळत नाही मला. कधी कधी इतका प्रेमाने वागतो की असं वाटतं लग्न झालेल्या कुठल्याही बाईला माझा खूप हेवा वाटेल. पण कधी कधी बारीक सारीक गोष्टींवरून एवढा वाद घालतो की मग प्रश्न पडतो, हाच तो रितेश? तुला सांगते, आमच्या घरी कधी कुठलं फंक्शन असलं ना की हा काही ना काही कारण काढून माझ्याशी भांडणारच. माझ्या डोहाळ जेवणाच्या वेळी सुद्धा एका साडीवरून एवढा वाद घातला होता त्याने माझ्याशी